आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपले केस कापणं होते, पण दुकानात गेल्यावर आपल्या केसाईसोबत काही अलगच सीन झाला. चला तो तुम्हाला सांगतो काय झालं नेमकं आपल्या केसाई बरोबर. रोजच्या सारखं आपण वावरात आलो, आल्याबरोबर ढेप आणि मक्का भिजू घातला. सगळ्यात पहिले गोठ्यात गेलो, आपलं शस्त्र हाती घेतलं. सकाळी आल्यावर आपण शेणपाणी केलं, बैलायले गायले डाले टाकून दिले कुटाराचे. मग माजरले दूध पाजलं आणि वासरी बी सोडून दिली दूध पाजाले. अनिरुद्धच्या हाताले लय चांगली चव आहे. त्याला म्हटलं बा तू चहा ठेव फटकनी, चहा पिणं झाल्यावर आपल्याला जा लागते भाऊ कटिंग करायला. मस्तपैकी अद्रकचा आणि गवती चहाचा कडक चहा केला. पेपर चालू असल्यावर बी कॉलेजले चाट मारून कटिंगले प्राधान्य देऊन अनिरुद्ध माझ्यासोबत आला कटिंग करायला. मग आम्ही ना गाडी काढली, 25-30च्या स्पीडनं आम्ही गेलो कटिंगच्या दुकानात. दुकानात पोहोचल्यावर दीपक भाऊले म्हटलं भाऊ आपल्याला कटिंग करणं आहे. तर एक भाऊ येलो ते कटिंग करायला, ते पा काय म्हणतात. तर मग कापू की नाही बा? जोरात सांगा ना इकडे. कापू नका ना. भाऊ म्हणतात कसं कापू नका, कॅन्सर. चांगले दिसून येतात पण त्यांना मी तेच सांगलं की चांगले दिसून राहिले. साऊथची दिसून राहिले, साऊथची बघा साऊथचा माणूस कसा काय. सध्या आपण त्या वळणावर आहे की आपण जर 10 अनोळखी लोकांना भेटलो तर त्यातले 4 लोक म्हणतात का हो तुम्ही व्हिडिओ बनवत असताना मस्त व्हिडिओ असतात राजा तुमचे. म्हणजे आता जरा जरा आपली ओळख होऊन राहिली, व्हिडिओ आपले व्हायरल चालले समजा. मग काय भाऊ 2-4 जणांना आपल्या केसाची तारीफ केल्यावर आपण बी भावनाव में बह गया. जाऊ द्या बा, एवढे चांगले जर आपले केस दिसून राहिले 4 लोकांले तर मग आता केस कापणं काही योग्य नाही. आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढंच होतं फक्त की मला वाटलं की बा आपण आता जाऊ हेअरकट करू, आपला लुक चेंज होईल म्हणून त्या लुक चेंजचा मी एक ब्लॉग बनवायचं ठरवलं होतं. पण नियतीला काही ते मंजूर नव्हतं. आता मला बी वाटून राहिलं की बरं झालं कापले नाही, मस्त दिसून राहिले. म्हणून आता हा ब्लॉग याच ठिकाणी संपत आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.